वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सातत्याने हुंड्यासाठी महिलांचा छळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. पण या घटनेनंतर हुंड्यासोबतच चर्चा होतीये ती फॉर्च्युनर कारची. कारण वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच कसपटेंनी शशांक हगवणेला हुंड्यामध्ये फॉर्च्युनर दिली होती. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये फॉर्च्युनरची चांगली चर्चा रंगली आहे. एखादी फॉर्च्युनर दिसली की ही गाडी हुंड्यामध्ये तर मिळाली नाहीये ना, असा प्रश्न अनेक फॉर्च्युनर मालकांना विचारला जातो. त्यामुळे सोलापुरातल्या करमाळ्यातल्या एका शेतकऱ्याने फॉर्च्युनरवर असं काही लिहिलंय की त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. त्यांनी लिहिलंय, तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा. हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुधू धुतलंय, असा मजकूर अतुल खुपसे यांनी कारच्या मागच्या काचेवर लिहिलाय. सध्या ह्या मजकुराचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. फॉर्च्युनर कारचे मालक अतुल खुपसे यावर काय म्हणालेत पाहूयात. वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. एका बाजूनी खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली. सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची, शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे 2-3 वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं. अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी, पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे. बदनाम होण्याचं कारण आहे हगवणे कुटुंब. हगवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ, वेगवेगळ्या गावाला जाऊ, ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासऱ्याची आहे, सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली. म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हगवणे कुटुंबामुळं. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली, कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हगवण्यासारखी प्रकरणं होणार नाही. अतुल खुपसे यांच्या गाडीवर लिहिलेला हा मजकूर मजेशीर असला तरी हुंड्यासारख्या प्रथेला बळी न पडण्याचं आवाहनही करण्यात आलंय. राज्यातल्या अशाच घडामोडींसाठी पाहत रहा मुंबई तक.